महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मराठा समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे। हे बघा, आज खरं तर मला असा आनंद होतोय की जन्मोत्सव भारतवर्ष का छत्रपती शिवाजी महाराज जयंती आम्ही भारतात साजरी केली आणि कौतुकाची थाप म्हणून छत्रपती संभाजीनगरमधले 18 पगड जातीचे मावळे, सर्व समाजाचे प्रमुख प्रतिनिधी, माझे शिवभक्त मित्र भगिनी या ठिकाणी आले, त्यांनी आशीर्वाद दिला आणि हा सत्कार सोहळा याच्यामध्ये सगळ्यांनी आग्रह धरला की आपण सक्रिय राजकारणात आलं पाहिजे। तुम्ही जो शब्द दिला होता न्यायालयीन लढाई संपेपर्यंत मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई संपलेली आहे आणि आपण राजकारणात आलं पाहिजे। मी सगळ्यांना सांगितलं की मी विशिष्ट एका जातीचा म्हणून, एका समूहाचा म्हणून नसून शिवभक्त म्हणून 18 पगड जातीचे मावळे जर सोबत असतील तर मी हा राजकीय निर्णय घेतलेला आहे आणि मी आत्ता तो जाहीर केलेला आहे। येणारी लोकसभा 2024 छत्रपती संभाजीनगरमधून मी लढणार आहे। कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हा प्रश्न देखील आहे। अजून कुठल्याही पक्षाशी बोलणं झालं नाही, कोणीही मला विचारलेलं नाही की तू लढतो का। त्यामुळे पक्ष जर योग्य वाटला, सगळ्यांनी सांगितलं तर पक्षाकडून लढेल। जर पक्ष योग्य वाटला नाही, सगळेच पक्ष योग्य, मला कोणत्याही पक्षाची योग्यता लायकी काढण्याचा अधिकार नाही आहे। परंतु जर माझ्या मावळ्यांनी सांगितलं आपला अपक्ष लढायचं तर मी अपक्ष लढेल। सभागृहामध्ये समाज व्यवस्थेचे प्रश्न मांडण्यासाठी जी लढाई रखडलेली आहे ती सभागृहात जाऊन दिल्ली दरबारी मांडण्यासाठी त्या ठिकाणी यांचा प्रतिनिधी म्हणून मला जायला आनंद। धक्का नाही, मी तुम्हाला सांगतो, यापूर्वी देखील ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडले असतील किंवा सामाजिक काम केलं, सगळ्यांसोबत मी आहे। मी देखील अनेकांचा प्रचार केलेला आहे, त्यामुळे मला वाटत नाही धक्का आहे। उलट जसं सामान्य सगळ्यांनी स्वागत केलं, कदाचित तेही स्वागत करतील। धक्का वगैरे काही नाही आहे आणि माझी कोणत्याही प्रस्थापितांच्या विरोधात ही लढाई नाही आहे, माझी सामान्यांसाठी लढाई, एवढंच माझे आहे। बघा, मी परत सांगतो की मला अद्यापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, रावसाहेब दानवे साहेब असतील, कोणीही मला विचारणा केलेली नाही, कारण त्यांना कल्पनाच नव्हती मी राजकारणामध्ये येऊ इच्छितो किंवा आमचं काही ठरेल किंवा निवडणूक लढेल। तर आता यापुढे ते विचार करतील, योग्य वाटला तर, नाही वाटलं तर आमचा अपक्ष आहे। हे बघा, राजकीय पक्षाने बंधने, समजा मला उद्या अमुक पक्षाने विचारलं तर मी त्यांना ठामपणे विचारेल ज्या लढाई मी लढलोय आणि मला माझ्या शेतकऱ्यांसाठी ही लढाई लढायची, महिला सुरक्षेची लढाई लढायची, तुम्ही मला मोकळीक देणार का? जर तुम्ही सभागृहामध्ये मोकळीक देणार असाल तर सांगा, मी तुमच्यासोबत होतो। ते जर म्हणले की मोकळीक आमच्याकडे तुला मिळू शकत नाही, मी अपक्ष लढेल। हे बघा, मराठा समाजामध्ये संभ्रम आहे। 2 वेळेस टिकलेलं आरक्षण, मिळालेलं आरक्षण टिकलं नाही, परंतु ह्यावेळेस निकाल कॅबिनेट दाखल केला, सुप्रीम कोर्टात लढाई सुरू होईल उद्यापासून, हायकोर्टात। ह्यावेळेसचं आरक्षण थोडं वेगळं आहे। यावेळेस आरक्षण काय, यापूर्वी आम्ही काय सांगायचो, मराठा पूर्वी मराठा आहे। सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना टक्केवारीवर केलं का, तर टक्केवारीवर केलं नाही, तर EWS आरक्षण नंतर 10% स्वीकारलेलंच आहे सुप्रीम कोर्टाने। सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं होतं ते अपवादात्मक परिस्थितीवर। अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, जी आज माझी झाली ती दिसून येते, ही हकीकत आहे, तर ती स्वीकारली पाहिजे। आणि ह्यावेळेस मराठा समाजाचा जो सर्वेक्षण रिपोर्ट आहे तो अजून जरी जाहीर झालेला नसला, त्यातल्या अनेक लोकांशी मी बोललो, तो रिपोर्ट 3 शब्दांचा आहे, मराठा, आणि यापूर्वीचे 2 रिपोर्ट कुणबी मराठा व मराठा आहे। त्यामुळे शासकीय सेवेत आमचं प्रतिनिधी दिसलं, शिक्षणामध्ये दिसलं। ह्यावेळेसच्या मराठामध्ये ऑनलाईन डेटा जो आहे, आजही माझे भाऊबंद गावामध्ये पिवळ्या राशन कार्डामध्ये आहे, आजही माझे भाऊबंद ग्रामीण भागामध्ये घरकुलाची यादीत आहे। याच्यापेक्षा दयनीय अवस्था असू शकत नाही। त्यामुळे हा रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा आहे आणि उद्या परवाची लढाई जर आम्ही मुंबई हायकोर्टात जिंकलो तर मला वाटत नाही यामध्ये अडचण येईल, कारण क्युरेटिव्ह पिटिशन जे सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे ते देखील अपवादात्मक परिस्थितीवर आहे आणि अपवादात्मक परिस्थिती ठरवण्याचे पॅरामीटरचा अधिकार आयोगाला आहे। यावेळेस आयोगाचं कौतुक मी यासाठी करेल की त्यांनी हकीकत 3 शब्दात घेतली, मराठा। यापूर्वी आयोगाचाही मी सन्मान करतो, परंतु त्यांनी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी म्हणून प्रतिनिधित्व जास्त दाखवलं, ते टिकलं नाही, आणि आज फक्त मराठ्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे ते दाखवलं म्हणून ते टिकलं। नाही, असं नाही, मी काय एवढा मोठा कार्यकर्ता नाही। सगळ्या पक्षाचे ध्येय धोरण मोठे, सगळे पक्ष बलाढ्य आहे, ताकदवान आहे, अशी माझी मुळीच अपेक्षा नाही आहे। फक्त लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मला निवडणूक लढवायची।